लक्षण जातक. पूर्वीच्या काळी वाराणसीत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत होता. त्या काळी बुद्ध भगवंत एका ज्ञानी ऋषीच्या रूपात जन्मले होते. त्यांचं नाव होतं लक्षण. लक्षण ऋषी हिमालयात तपश्चर्या करत होते. त्यांचं सौंदर्य, तेज आणि शांतिमय वागणं पाहून अनेक शिष्य त्यांच्या सेवेत होते. एके दिवशी वाराणसीचा राजा शिकारीसाठी जंगलात गेला. त्याला लक्षण ऋषी दिसले. त्यांचं तेजस्वी रूप पाहून राजाला वाटलं, अशा सुंदर व्यक्तीचा राजमहालात सन्मान व्हावा. राजाने ऋषींना दरबारात यायची विनंती केली, पण लक्षण ऋषींनी नम्रतेने नकार दिला. ते म्हणाले, माझं जीवन जंगलात साधनेत आहे. मला सांसारिक सुखांची गरज नाही. राजाला राग आला. त्याने सैनिकांना आज्ञा दिली, हा ऋषी माझ्याबरोबर यायला नकार देतोय, याला बंदी बनवा. सैनिकांनी लक्षण ऋषींना पकडलं. त्यावेळी आकाशातून एक तेजस्वी आवाज आला, राजा, ज्याचं मन मोह, क्रोध, अहंकारापासून मुक्त आहे, त्याला बंधनात ठेवणं शक्य नाही. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने क्षमा मागितली आणि ऋषींना मुक्त केलं. लक्षण ऋषींनी त्याला उपदेश दिला, सत्य, संयम आणि क्षमा यामध्येच खरा सामर्थ्य आहे. राजा नम्र झाला आणि पुढे धर्ममार्गाने राज्य करू लागला. तात्पर्य, अहंकाराने अंध झालेलं मन चुकतेच, पण नम्रतेने आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याला अखेर विजय मिळतो.